यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। काँग्रेसच्या प्रचार सभेत गरजले नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल। घाटंजी शहरात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत नाना पटोले, मोघे साहेब, किशोर तिवारी, भारत राठोड, गोपी रेड्डी, बाळू मुनगंटीवार, फैजबेग यांनी भाजपावर घणाघात प्रहार करीत काँग्रेसचे उमेदवार जितेश मोघे यांना निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे। जनतेचा विकास, जनतेची कामे कसे होईल यावर अधिक भर देऊन विरोधकांनी जनतेची केलेली दिशाभूल, कामाचा पाडा इत्यादी वाचला आहे। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी संजय ढवळे, घाटंजी। की आपल्या कापसाला चांगला भाव भेटेल, मार्केटमध्ये 2 आठवड्यानंतर जेव्हा तो मार्केटमध्ये जाईल तेव्हा त्याला चांगला भाव भेटेल आणि त्या भावाच्या माध्यमातून त्याचे जे स्वप्न आहे आपल्या परिवारासाठी, मग ते मुलाचं शिक्षण असो, मुलीचं लग्न असो किंवा त्याच्यावर घराच्या परिवाराच्या आई वडिलांच्या जे ऑपरेशन असतील किंवा इतर इलाज असतील, असे अनेक स्वप्न घेऊन तो या कापसाच्या भावाकडे डोळे लावून बसलेला आहे। पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे जे आहे स्वप्न आपलं, याच्यावर 2014 मध्ये यांनी काय काय सांगितलं, याच यवतमाळच्या भूमीमध्ये येऊन सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ। 1.5 नाही 3 करून टाकला आपलं। कुठे गेला सोयाबीनचा भाव, कुठे गेला कापसाचा भाव? का बोलत नाही हे लोक? जसा आमचा कापूस निघाला तर कापसाच्या गाठी आयात करायला सुरुवात केली। मी 4 दिवसाच्या पहिले पत्र लिहिलं मोदींना की आयात थांबवा, माझ्या शेतकऱ्याला, कापसाच्या शेतकऱ्याला कमीत कमी 12,000 रुपये तरी भाव क्विंटलला मिळालाच पाहिजे, ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे। 60,000 सरकारमध्ये कायदा केला, कायदा असा केला की तुम्ही मोर्चे काढले की त्याने गुन्हे दाखल करा। मी महाराष्ट्रावर फिरतो, मला वाटलं की आता निवडणूक आहे, मी पण उमेदवार आहे, मी अजून जायला तर मतदारसंघात गेलोच नाही, मी महाराष्ट्रात फिरत आहो। म्हणून फॉर्म भरायला लिहायला लागते किती गुन्हे आहे काय, तर मी डीजीलाच पत्र लिहिलं। मी आपल्या जिल्ह्याच्या एसपीला लिहिण्यापेक्षा डीजीला लिहिलं आणि माझ्यावर किती गुन्हे आहेत याचं मला माहिती पाहिजे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यावर माझ्यावर गुन्हे दाखल करून ठेवले। नुसता त्या जिल्ह्यात गेलो आणि सरकारच्या विरोधात बोललो तर माझ्यावर गुन्हे दाखल केले। आता करू, आता आपलं सरकार येणारच आहे, त्यावेळेस हिशोब घेऊ आपण सगळा। असा कायदा नाही आहे, ही लोकशाही आहे। मला माझी भूमिका जनतेसाठी मांडायला कोणी थांबवू शकत नाही। पण मोदी आणि फडणवीसच्या सरकारनं इथं आपल्याला मोर्चा काढायला किंवा त्यांच्या विरोधात बोलायला मनाई करून ठेवलेली आहे, गुन्हे दाखल करायचं आणि हजीर हो, कोर्टामध्ये हजीर हो। रोज माझा कोर्टामध्ये हजीर होते हे लागतात। जसं मी त्यांच्या दृष्टिकोनातून तर बरोबर आहे, त्यांना तर त्यांच्यासाठी बोलला म्हणजे तो पुण्य आत्मा। आपल्याला लक्षात असेल की आमच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडीमध्ये एक नवाब मलिक नावाचा माणूस होता। याच भाजपनं बोंबीच्या ढेंडापासून बोंबलो सांगितलं की याचा दाऊदशी संबंध आहे, यांनी जमिनीचे व्यवहार केले, पैशाचे व्यवहार दाऊद बरोबर या लोकांचे आहेत। आमच्या सरकारने त्याला मंत्रिमंडळातून काढलं, त्याच्यावर 17 महिने हा जेलमध्ये राहिला नवाब मलिक। मोकोका, ईडी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल केले नवाब मलिकवर। नरेंद्र मोदी भाषण केलं तिकडे भोपाळमध्ये, हे राष्ट्रवादी पार्टी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी, बहनों भाइयों, 70,000 करोड़ का भ्रष्टाचार किया इन लोगों ने। पण 7 दिवसात